नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक योगेश वानखेडे. आज तुमच्यासमोर या ठिकाणी जी हेडिंग टाकलेली आहे MPSC 2024 अपडेट. मित्रांनो, मला माहिती आहे की महाराष्ट्रातले भरपूरसे विद्यार्थी या MPSC 2024च्या राज्यसेवा असो की कंबाईन असो या परीक्षेच्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आयोगाने आणि शासनाने विद्यार्थ्यांची संयमाची परीक्षा पाहाव तर किती पाहावं हा सुद्धा प्रश्न मला पडलेला आहे. कारण की साधी गोष्ट नसते की एखाद्या परीक्षेची दिवस रात्र आणि वर्षानुवर्षाची तयारी करत राहणे. पूर्ण आयुष्य आपण आपलं पणाला लावलेलं असते, घरावर तुळशीपत्र ठेवलेलं असते, आई वडिलांचं स्वप्न आपण उराशी घेऊन मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी मोठमोठ्या अभ्यासिका मोठमोठ्या खर्चाचे क्लासेस लावत असतो आणि अशा वेळेस MPSC आपल्या भावनांशी खेळ करते, शासन आपल्या भावनांशी खेळ करते आणि जाहिरातीचा ससेमिरा जो एक तारीख पे तारीख जेव्हा चालतो, एक मला त्या पिक्चरची डायलॉग आठवते की जेव्हा कोर्टामध्ये एखाद्या आरोपीला न्याय मिळत नाही, म्हणजे आरोपीला शिक्षा मिळत नाही आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळत नाही आणि निरपराधाला उशिरा जो न्याय मिळत असतो त्याचं त्याला शिक्षा मिळते. तारीख पे तारीख चालाव तर किती चालावी, अशीच तारीख पे तारीख 2024च्या MPSC राज्यसेवा आणि MPSC कंबाईन परीक्षेची सुरू आहे. मित्रांनो, चला मी तुमचा जसं शासनाप्रमाणे जास्त अंत घेत पाहत नाही, तुमच्या संयमाची परीक्षा मी सुद्धा पाहत नाही. नुकतंच MPSCचं नवीन अपडेट आलेलं आहे MPSC 2024च्या परीक्षांचं. दोन्ही परीक्षेचं आपण अपडेट पाहणार आहे वेगवेगळं. पहिले पाहू राज्यसेवा MPSC 2024, त्यानंतर पाहणार MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचं अपडेट. ओके, चला सुरुवात करू. मित्रांनो, बघा, लक्षात घ्या, आजच म्हणजे आजची तारीख 18 सप्टेंबर 2024. आज लेटेस्ट सर्वात फास्ट अपडेट आपल्याला या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. आज 18 सप्टेंबर 2024ला MPSCने एक आपलं प्रसिद्ध पत्रक त्यांच्या वेबसाईटवर टाकले आहेत आणि ते प्रसिद्ध पत्रक जसंच्या तसं तुमच्यासमोर या ठिकाणी मी इथे सादर करतोय. फक्त एवढंच की त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला माझ्या भाषेत देतोय. तुम्हाला जर समजलं नसेल समजून घ्या. बघा, लक्षात घ्या, क्रमांक CMA 4023 प्रक्र 1602023 जाहिरात 2023ची जाहिरात. मित्रांनो, 2024 मध्ये आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे, अजूनपर्यंत परीक्षेची तारीख म्हणजेच मुहूर्त या शासनाला मिळत नाहीये, MPSCला मिळत नाहीये. नेमकं कळत नाही की कोणत्या ब्राह्मणाकडे जावं. चला ठीक आहे, ओके, आता ब्राह्मण त्याला मिळतो आहेत. चला अपडेट काय आहे समजून घ्या. दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या, ठीक आहे, ओके, दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीत, आयोगाची एक बैठक झाली होती 22 ऑगस्ट 2024, म्हणजेच या इथून एक महिना आधीच 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार त्या बैठकीमध्ये काही निर्णय झाला होता. आता बैठक घ्यावी लागत आहे, निर्णय घ्यावे लागत आहे, याच्यासाठी सुद्धा विद्यार्थी आपापल्या स्तरावर MPSCवर मोठ्या प्रमाणात दडपण टाकत आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला स्वतःचं दडपण हलकं करून परीक्षा द्यायचा विचार करतोय तो विद्यार्थी आज दुसऱ्यावर दडपण टाकासाठी लायब्ररीच्या बाहेर निघून, ठीक आहे, ओके, रस्त्यावर आंदोलन करतोय. शासनाला कुठेतरी दबाव टाकतायत. शासनाला सांगत आहे की आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, आमच्या वयाची वाट पाहू नका, वेळेवर परीक्षा घ्या. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला आज लायब्ररीमधून बसून अभ्यास करायची वेळ आहे त्या पोराला आज रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागते. फक्त कशासाठी की MPSCची परीक्षा घ्या, MPSCची तारीख डिक्लेअर करा. ठीक आहे, ओके, बघा, लक्षात घ्या, दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. बरं, 22 ऑगस्टला 2024ला त्यांनी परिपत्रक जाहीर केलं होतं की जी परीक्षा आहेत MPSC राज्यसेवा ती पुढे ढकलण्यात येत आहेत. आता पुढे ढकलली परंतु त्याची तारीख काय सांगण्यात येत नव्हती. ठीक आहे, ओके, त्याच्या संदर्भात पुढच्या तारखेसंदर्भात म्हणजे MPSC राज्यसेवा कधी होणार या तारखेसंदर्भात आज 18 सप्टेंबर 2024ला, ठीक आहे, ओके, या आयोगाने एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये काय म्हणते, सदर परीक्षेच्या अनुषंगाने व इतर विविध मुद्द्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल. बघा मित्रांनो, फारच लवकरची तारीख घेतलेली आहे पुढच्या बैठकीची आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय लागेल की आता समोरची परीक्षा होणार कधी. आजची 18 सप्टेंबर, इथून 5 दिवसानंतर म्हणजे 23 सप्टेंबर 2024ला MPSCचे सर्व सदस्य, MPचे अध्यक्ष, MPSCचे अध्यक्ष सदस्य आणि संबंधित
अधिकारी, जबाबदार व्यक्ती एकत्र बसणार आहेत. 23 सप्टेंबरला त्यांची बैठक होणार आणि 23 सप्टेंबरला ठरणार आहे की समोरची परीक्षा कधी होईल. मित्रांनो, आशा बाळगा की समोरची परीक्षा ही येणाऱ्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, ऑक्टोबरच्या एंडिंग मध्ये आणि नोव्हेंबरच्या स्टार्टिंग मध्ये 100% होतील. दाट शक्यता आहेत, कारण की 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र शासनाचा कार्यकाळ पूर्ण होतोय मित्रांनो. ठीक आहे, ओके. त्याच्या आधी परीक्षा घेतल्या जाईल. ठीक आहे, ओके. नंतर आचारसंहिता लागेल, इलेक्शन लागेल, ते पाहू, त्याच्याशी आपला संबंध नाहीये, कारण की जाहिरात आली आहे, जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, परीक्षा घेणेच आहे मित्रांनो. चला, तुमच्या सर्वांसाठी महत्वाची बातमी की 23 सप्टेंबरला मीटिंग होणार आहे. 23 सप्टेंबरला मीटिंग मध्ये तुम्हाला लवकरच समोरची तारीख कळणार आहे आणि 23 सप्टेंबरच्या मीटिंग मध्ये काय झालं याचं सर्वात फास्ट अपडेट, सर्वात वेगवान बातमी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, ही झाली एमपीएससी कशा संदर्भातली अपडेट आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी राज्यसेवा 2024. ठीक आहे, ओके. त्यानंतर एमपीएससी कंबाईनची अपडेट तुम्हाला समोरच्या पुढच्या व्हिडिओत मिळत आहेत. कंबाईन 2024. चला भेटूया कंबाईन 2024 एमपीएससी. चला, तोपर्यंत धन्यवाद.